अंगुष्ट अंगठा लावल्याबरोबर भारत रोडच पडला हवा. यमुनेच्या पलीकडे गेलेला आहे. गोकुळामध्ये राजा नंदाची पत्नी यशोदा. यशोदेला काय अवस्था झाली होती महाराज यशोदेची. आसवायचा कोठे आठवती नाही, तेही चलिते भूगोदश अशी अवस्था झालेली होती. माया तिला जन्माला आलेली होती. भगवान कृष्णाला नेऊन यशोदेच्या पुढे ठेवलेला आहे आणि त्या मायेला घेऊन तो निघालेला आहे. मायेला घेऊन निघाल्या बरोबर मथुरेमध्ये आल्या बरोबर देवकीच्या पुढे या मायेला ठेवल्यावर माया रडू लागली. रडे माया करिया कांत नामा मने उठती दूत नामा मने उठती दूत नामा मने उठती दूत रडे माया करिया कांत नामा मने उठती दूत नामा मने उठती दूत नामा मने उठती दूत रडे माया करिया कांत नामा मने उठती दूत नामा मने उठती दूत नामा मने उठती दूत करिया कांत नामा मने उठती दूत नामा मने उठती दूत नामा मने उठती दूत. माया रडू लागली. रडे माया करिया कांत नामा म्हणे उठती दूत. दूत असलेले जागी झाले रक्षपाल. त्यावेळेस त्यांची झोप गेली बाबा. एखादी माऊली जर प्रसूत झाली कोणती मोठ्याने त्या 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 लेकरू रडलं की कार्टी जन्मली म्हणून ओळखा झाला. पोरगी झाली कार्टी झाली की म्हणून ओळखा. तिला काय बघायची गरज नाही, बघायची गरज नाही. आणि मुलगा जन्माला आला मुई 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 हळू रडला की पोरगा जन्माला आले म्हणून ओळखा. रडे माया करिया कांत खूप आहे म्हणता. अकांत रडली त्या 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 माया जन्म काय अप्पा बरोबर आम्ही जे सांगितलं ते राम आहे. आम्ही वाचवायला येत होतो. लई दिवसाची गोष्ट पोरं होती नाही का बारीक होत. लई वर्षाची गोष्ट 50 वर्ष झाली की झाली. रडे माया करिया कांत नामा म्हणे उठती दूत. दूत जागी झाले. कंसाला जाऊन सांगितले कंसा देवकी प्रसूत झाली. लेकरू रडायला रडू लागलेला आहे. हवं चढा मारत पळतो. आल्याला तो काही विचार केलेला नाही. तो आला लेकराचा पाय धरला आणि गर 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 फिरू लागला. मार आता आपली नाही असं त्या शिवेवर एकदम निस्तरीने आकाशामध्ये गेली आणि वरून बोलवायला सुरुवात केली. अरे तुला मारणारा तू गोकुळामध्ये वाढता येते आणि माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे. एवढं म्हणल्यावर कंस ऐकला आणि खाली मान घातला. भगवान कृष्ण जन्माला आलेली ही वार्ता कंसाच्या कानावर पडल्याबरोबर कंस दूषित बसला. म्हणून चुकवणार आहे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये गोकुळे जन्माला